तळून सुद्धा बघितलेले आहे, बघू शकता अगदी खुसखुशीत झालेले आहेत. आपण तोडून सुद्धा बघूया. हे बघा, खूप छान झालेले आहेत ह्या कुरड्या अशा. हे बघा, आहे का, अगदी आपल्या पटकन होणाऱ्या, कुठली मेहनत जास्त नाही, काय नाही. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत तांदळाच्या पिठापासून कुरडे. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला कुरड्या करायसाठी. हे मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. तर हे दळून आणलेलं आहे. अगदी साधे रेशनचे तांदूळ असतात ते घ्यायचे, साधेवाले, आपण इडलीला वगैरे घेतो ते. तर हे मी दळून आणलेले आहेत, अगदी असं साधे दळून आणलेले आहेत, भिजवून वगैरे काहीच नाही. तर आता हे चाळून वगैरे घेतलेलं आहे. अर्धा किलो पीठ आहे. तर हे आता आपल्याला भिजत ठेवायचं आहे, साध्या पाण्यात भिजत ठेवायचं. आता हे पीठ आपण ह्या डब्यामध्ये ओतूया, कारण आपल्याला भिजत ठेवायचं आहे. भांड थोडं मोठंच घ्यायचं. हे तांदूळाचं पीठ असल्यामुळं हवेत लगेच पटकन उडतं. अगदी साधं पाणीच घालायचं याच्यामध्ये. आपण रवा भिजवताना कसं साधं पाणी घातलं होतं, तसंच साधं पाणी घालायचं. आता आपण पिठामध्ये पाणी ओतूया. पीठ भिजेपर्यंत पाणी ओतायचं आणि त्याच्यानंतर थोडं अजून वरती पाणी ठेवायचं. आपण एक तांब्या घातलेला आहे, अजून एक तांब्या घालूया. आणि हलवून घ्यायचं. पीठ पूर्ण भिजलं असलं पाहिजे, कोरडं राहिला नाही पाहिजे. पीठ भिजवून घेऊया पूर्ण. हलवूया छान असं. आपण रवा भिजवतो कसा कुरड्याला, तसंच हे पीठ सुद्धा भिजवायचं आहे. बघू शकताय. तांदळाचं पीठ भिजत घातलेलं बघूया. तर अगदी 7 ते 8 तास झालेले आहेत. हा दुसरा दिवस आहे. तर ह्याच्यावरती थोडंसं असं फेस सारखं आलेलं आहे. काही नसतं, हे फक्त वरच्यावर असं हे काढून टाकायचं. आपला चीक तयार होतोय ना, त्याच्यासाठी थोडंसं त्याच्यातलं हे वरती येतं. तर हे असं काढून टाकायचं. फेस आहे फक्त, हा फेस आहे थोडासा हलका. तर आपल्याला हा काढून टाकायचा आहे. पीठ असल्यामुळे जास्तीचं ह्याला येत नाही हे. मात्र आपण गव्हाचं किंवा दुसरा रवा वगैरे असला टाकला की त्याच्यावर जास्त येतं हे असं. आपलं हे काय तांदळाचं पीठ आहे ना. वरचं जमा झालेलं पाणी आपण काढलेलं आहे. आणि बघू शकता हा किती छान असा चीक जमा झालेला आहे. अगदी आपलं डोशाचं पीठ कसं असतं ना, त्या टाईपमध्ये आहे. आता हा चीक आपण मोजून घ्यायचा आहे. एक दिवसात असा किती छान पैकी असा जमा झालेला आहे चीक हा. तर हा आपण मोजून घ्यायचा. चीक बघू शकताय एकदम छान झालेला आहे असा, अगदी घट्ट सर. आता आपण हा चीक मोजून घेऊया, एखाद्या भांड्याने मोजून घेऊया. कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा. एक, दोन, तीन,
4 माझे हे भांडे 4 भरलेले आहेत आणि थोडासा वरती मला वाटतं हे अर्ध नाही, अर्ध्यापेक्षा पण कमी आहे. तर आपण 4 भरलेला आहे, तर मी तर 3.5 एवढं पाणी ठेवते. ते राहू दे असंच, नंतर घालूया. तर मी तर 3.5 एवढं भांड पाणी गरम करायला ठेवते. गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. तर आता आपण ते 4 भरले आणि थोडस वरती होतं, तर इथं 3.5 एवढंच मी पाणी ठेवणार आहे. कारण हे पीठ आपलं थोडं पातळ असतं, तांदळाचा चीक म्हणून. 1 2 3 3 आणि हे अर्ध 3.5 एवढं मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. तर आता ह्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. इथं मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाका. थोडस ह्याच्यामध्ये मीठ जास्तीच घालायचं, कारण तांदळाला एवढी चव नसते, रव्याचं कसं थोडं वेगळं असतं. तर आता पाण्याला उकळी आली की आपण आपला चीक टाकायचा त्याच्यामध्ये. तर पाण्याला उकळी यायसाठी मी थोडं ह्याच्यावर झाकण ठेवते. चीक बनवायला साठी म्हणजे चीक हटायसाठी लाटण्याचा वापर करतोय. लाटण्याने काय होतं, गुठळ्या अजिबात होत नाही. त्याच्यासाठी तेल लावून घेतलं आणि आपल्या साच्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं. सुरुवातीलाच तेल लावायचं, सारखं सारखं नाही लावायचं. सुरुवातीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अलगद फक्त तेल लावायचं, नाहीतर मग डब्यात उगीच वास येत राहतो. हे खायचं आपलं तेल आहे. पण पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता, चांगली छानशी उकळी आली. आता आपण हळूहळू एका भांड्याने हात चीक ओतायचा आणि एका हातात लाटणं घेऊन हलवून टाकायचं. सारखं सतत हलवायचं ह्याला. खाली लागू शकते, त्याच्यासाठी आपण गॅस आता स्लो केलेला आहे. अजिबात ह्याला मोकळं सोडायचं नाही, सतत हलवायचं. आणि आपल्या डब्यात थोडस हे राहिलेलं ते सुद्धा आपण टाकूया. परत आपण लाटण्याने हलवत राहायचं. अगदी 5 ते 7 मिनिटं सतत हलवत राहायचं. इथं आपले बरोबर 7 मिनिटं झालेले आहेत. आपण सतत हलवतोय, तर 7 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता चीक एकदम किती छान झालाय. हे बघा, असा झालेला आहे चीक. तर आता ह्याच्यावर आपण 10 मिनिटं स्लो गॅसवर झाकून ठेवतोय. एकदम म्हणजे घट्ट होतोय चीक. तर हे सगळं काढून आपण 10 मिनिटं स्लो गॅसवर झाकण ठेवतोय. इथं 10 मिनिटे झालेली आहेत आपली झाकण ठेवून. बघू शकता चीक अगदी घट्ट झालेला आहे. हे चीक भांड्याला अजिबात चिटकत नाही, भांडं सोडायला लागलंय म्हणजे आपला चीक तयार चांगला झालेला आहे. तर आता आपण काय करूया, आता परत एकदा 10 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे अजून थोडासा घट्ट होईल. परत एकदा 10 मिनिटं झाकण ठेवा. आपल्या चिकामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे बिलकुल नाही आहेत. 10 मिनिटं परत आपण स्लो गॅसवर झाकण ठेवूया. आता इथं आपले परतचे 10 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकता एकदम आता चीक घट्ट झालेला आहे. हे बघा, एकदम घट्ट झालेला आहे आणि छान फुललेला आहे. तर पिठाचा कलर सुद्धा बघू शकता एकदम छान आहे.
कलर थोडासा आपला चेंज झाला म्हणजे पीठ आपलं शिजलेलं आहे. तरी सुद्धा आपण एखादा असं हे बघायचं, हे बघा हाताला चिटकत नाही अजिबात असं. तर हे पीठ आपलं शिजलेलं आहे. कारण तांदळाचं कसं एकदम पांढरं असतं ना पीठ, तर ते कलरवरच आपण बघायचं. आणि इथं बरोबर आपलं कुरड्या घालण्यासाठी आपलं पीठ तयार आहे. अगदी 20 ते 22 मिनटं मला लागलेले आहेत स्लो गॅसवर. तर इथं आता आपण कुरड्या घालून घेऊया. आता आपण साच्यामध्ये पीठ घालून घेऊया. छान व्यवस्थित भरायचं. झाकून ठेवूया परत एकदा. आणि आता कुरड्या घालूया. किती छान येतात बघा तांदळाच्या कुरड्या. एकदम पांढऱ्या शुभ्र, गुठळ्या नाही काही नाही. आणि खायला पण छान, फुलतात खूप छान. ह्या आपण ह्याच्यामध्ये पापड खार वगैरे काही सुद्धा घातलेलं नाही बरं का. तर आता मी सगळ्या बाकीच्या कुरड्या करून घेते. हे बघा आत्ताच आपण ही कुरडी घातलेली आहे, लगेच उचलते. ऐका कशी छान. तर असं छान चीक झालेला आहे आपला. तर ही तांदळाची कुरडी छान झाली आपली. इथं तांदळाच्या आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. पूर्ण रेसिपी बघू शकता, एकदम छान पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत. तर आपल्याला ह्या कुरड्या आता उन्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या 3 ते 4 दिवस अगदी कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. इथं झाली आपली ही तांदळाच्या पिठापासून बनवलेली कुरडी. तर ही अगदी दिसते बघा कशी पांढरी शुभ्र अशी. तर ही मी नंतर 4 दिवस कडकडीत अगदी उन्हात वाळवलेली आहे. तर आता आपण ही तळून बघूया. आता आपण ही कुरडी तळून बघूया. अगदी पांढरी शुभ्र अशी. हे बघा किती छान होते ऐका. आणि पांढरी होते एकदम. पण हे कुरडी पटकन काढायचे लगेच, जास्त तळायची नाही, नाहीतर मग लालसर होते. आपण काढूया. झाली की नाही मोठी, भरपूर फुलते. आपण दुसरी सुद्धा तळून बघूया. हे का एकदम पांढरी शुभ्र पिठापासून आपण बनवलेली कुरडी. हे बघा तळून सुद्धा बघितलेले आहे. बघू शकता अगदी खुसखुशीत झालेले आहेत. आपण तोडून सुद्धा बघूया. हे बघा खूप छान झालेले आहेत ह्या कुरड्या अशा. हे बघा आहे का, अगदी आपल्या पटकन होणाऱ्या, कुठली मेहनत जास्त नाही काय नाही. तर झाली आपली पटकन होणारी तांदळाची कुरडी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.